हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत अगदी 10 मिनिटात बनणारे आणि टम्म अशी फुगलेले बटाटा भजी. तर हे बटाटा भजी कसे बनवायचे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूया. बटाटा भजी बनवण्यासाठी आपल्याला अगदी मोजकं साहित्य लागणार आहे आणि त्यासाठी लागणारा वेळ देखील खूप कमी आहे. तर सुरुवातीला मी इथं बटाटे घेतलेले आहेत. बटाटे घेताना मी 2 बटाटे घेतलेले आहेत आणि त्याचा आकार जो आहे तो आपल्याला थोडासा मोठा घ्यायचा आहे. खूप छोट्या आकाराचे असे बटाटे घ्यायचे नाहीयेत. भजी बनवताना आपण बटाट्याची साल जी आहे ती तशीच ठेवणार आहोत. त्यामुळं बटाटा आपल्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्याचबरोबर बटाट्याचे आपण काप करणार आहोत, तर ते काप टाकण्यासाठी मी इथं पाणी घेतलेलं आहे, जेणेकरून बटाटा जो आहे तो काळा पडता कामा नये. त्यानंतर आपल्याला बटाट्याचे स्लाइस करून घ्यायचे आहेत. बटाट्याचे स्लाइस करताना खूप पातळ नाही, खूप जाड नाही, असे आपल्याला स्लाइस जे आहेत ते करून घ्यायचे आहेत. बटाट्याची स्लाइस बनवताना मी इथं विळीनं कट करून घेतलेलं आहे. विळीनं किंवा चाकूनं कट करून घ्यायचं. जर आपण वेफर्सची जी किसणी असती त्यानं जर पाडायला गेलो तर ते खूप पातळ असे होतील. खूप पातळ झाले तर त्याच्यावर आपल्याला पीठ बसत नाही. त्यामुळे मी वेफर्सच्या किसणीनं ते काप जे आहेत ते काप कट करून घेतलेले नाहीयेत. हे भजी बनवण्यासाठी आपल्याला वेळ जो आहे तो खूप कमी लागणार आहे. आपण एका बाजूला तेल गरम करायला ठेवलं आणि एका बाजूला भजी बनवण्यासाठीची तयारी जरी करायला घेतली, तरी सुद्धा ऐनवेळी हे भजी जे आहेत ते लगेचच तयार होतात. अशा प्रकारे सगळ्या बटाट्यांच्या स्लाइस ज्या आहेत त्या कट करून झालेल्या आहेत आणि त्या मी पाण्यामध्ये टाकल्या होत्या. तर आता पूर्ण स्लाइस ज्या आहेत ते मी पाण्यामध्ये खालीवर करून घेते, जेणेकरून त्यातलं स्टार्च जे आहे ते पूर्ण पाण्यामध्ये निघून जाईल. आणि हे जे आहे पाणी आपल्याला चेंज करून घ्यायचं आहे. बटाट्याच्या स्लाइस ज्या होत्या त्या मी थोड्याशा काय घेतलेल्या आहेत, धुवून घेतलेल्या आहेत, दुसऱ्या पाण्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत. आता यानंतर मी एका बाजूला कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल जे आहे ते मी आता गरम करायला ठेवणार आहे. मंद आचेवर तेल गरम होईपर्यंत आपण भजी बनवण्याची इतर सगळी तयारी जी आहे ती करून घेऊयात. सुरुवातीला मी इथं हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. जवळजवळ 3 वाटी होईल इतकं हरभरा डाळीचं पीठ मी इथं घेतलेलं आहे. आता या पिठामध्ये मी पाणी ॲड करून घेणार आहे. पाणी ॲड करताना आपल्याला थोडं-थोडं करून पाणी ॲड करायचं आहे. सगळं पाणी एकदम ॲड करायचं नाहीये. थोडं पाणी ॲड करायचं आणि त्यानंतर तारेची रवी घेऊन आपल्याला ते पीठ जे आहे ते तयार करून घ्यायचं आहे. तारेची रवी घेतल्यामुळं काय होईल, की पिठामध्ये गोळे तयार होणार नाहीत. एकसारखी त्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती तयार होईल. इथं आपल्याला कन्सिस्टन्सी मेंटेन करताना खूप जाड नाही, खूप पातळ नाही. ते पीठ जे आहे जेणेकरून त्या स्लाइसवर व्यवस्थित बसलं गेलं पाहिजे. खूप पातळ झालं तर ते पीठ जे आहे ते स्लाइसवर राहत नाही. त्यामुळे आपल्याला पीठ ठेवताना थोडंसं दाटसर असं ठेवायचं आहे. मीडियम कन्सिस्टन्सी असलेलं ठेवायचं आहे. सुरुवातीला आपण पीठ जे आहे ते दाटसरच ठेवायचं आहे. कारण ज्यावेळी आपण त्याच्यामध्ये मीठ आणि सोडा ॲड करू, तर त्यावेळी तो थोडंसं पातळ होण्याची शक्यता असते. पूर्ण पीठ जे आहे ते व्यवस्थित तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गोळा राहिलेला नाहीये. पीठ आपण चांगलं फेटून घेणार आहे. पीठ एकसारखं चांगलं फेटून घेतल्यामुळं आपले भजी जे आहेत ते हलके होणार आहेत. आणि दुसरी एक गोष्ट आपल्याला इथं लक्षात ठेवायची आहे, पीठ फेटताना आपल्याला एकाच डायरेक्शननं फेटायचे. डायरेक्शन जी आहे ती चेंज करायची नाहीये. पीठ फेटून तयार झालेलं आहे. आता आपण त्याची कन्सिस्टन्सी चेक करूया. घट्ट नाही, पातळ नाही अशी कन्सिस्टन्सी जी आहे ती मी सुरुवातीला मेंटेन केलेली आहे. यानंतर आपण यामध्ये मीठ ॲड करणार आहोत. चवीनुसार आपल्याला मीठ ॲड करायचं आहे. माझ्याकडचं मीठ जे आहे ते थोडंसं कमी खारट असलेलं आहे. त्यामुळं मी इथं अर्धा टेबलस्पून होईल इतकं मीठ ॲड करून घेतलेलं आहे. यानंतर आपल्याला यामध्ये ओवा ॲड करायचा आहे. ओवा आपण थोडासा जास्त ॲड करतोय. त्याच्यामुळं आपल्या भजीला टेस्ट जी आहे ती खूप छान येणार आहे. तर जवळजवळ 1 टेबलस्पून होईल इतका ओवा घेतलेला आहे आणि हा ओवा जो आहे तो आपल्याला हातावर थोडासा बारीक करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला या पिठामध्ये ॲड करायचा आहे.
हातावर ओवा जो आहे तो थोडासा चुरून घेतला की त्याची एक वेगळी टेस्ट आणि त्याचा एक स्वाद जो आहे तो वाढतो. यानंतर आपल्याला यामध्ये खायचा सोडा ऍड करायचा आहे. जवळजवळ अर्धा टीस्पून होईल इतका खायचा सोडा मी घालणार आहे. सोड्याचं प्रमाण जे आहे ते आपल्याला व्यवस्थित मेंटेन ठेवायचं आहे. सोडा जर जास्त वापरला गेला तर भजी जे आहेत ते खूप तेल पितात. त्यामुळं आपल्याला सोड्याचं प्रमाण सुरुवातीला कमी ठेवायचं, नंतर वाटलं तर आपण थोडंसं वाढवलं तरी चालतंय. आता मी हे जे आहे ते सगळं मिक्स करून घेणार आहे आणि मला सुरुवातीला असं वाटलं होतं की पीठ जे आहे ते पातळ होईल, पण आता पीठ मला घट्ट वाटतंय. त्यामुळे मी त्याच्यामध्ये आणखी 1 टेबलस्पून होईल इतकं पाणी ऍड केलेलं आहे आणि आता मीठ, खायचा सोडा, ओवा हे सगळं आपण त्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया. आपण एका बाजूला जे तेल गरम करायला ठेवलं होतं ते तेल जे आहे ते चांगलं गरम झालेलं आहे. त्याचा खूप धूर येऊ द्यायचा नाहीये, तर फक्त ते आपण व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे. आणि यातलं जवळजवळ 1 ते 1.5 टेबलस्पून होईल इतकं तेलाचं मोहन आपल्याला या तयार पिठामध्ये ऍड करायचं आहे. तेलाचं मोहन ऍड केल्यानंतर आपल्याला ते या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तेलाचं मोहन घालताना सुद्धा आपल्याला काळजीपूर्वक घालायचं आहे. तेलाचं मोहन सुद्धा जास्त झालं तर भजी जे आहेत ते खूप तेल पितात. त्यामुळं आपल्याला 1 टेबलस्पून ते 1.5 टेबलस्पून इतकंच तेलाचं मोहन जे आहे ते पुरेसं आहे. आता आपण भजी जे आहेत ते तेलात सोडायला सुरुवात करूयात. इथं मी सुरुवातीला बटाट्याच्या स्लाइस ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत. त्यातलं पूर्ण पाणी जे आहे ते निथळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर या स्लाइस ज्या आहेत त्या मी पिठामध्ये टाकणार आहे. आता प्रत्येक स्लाइस जी आहे ती पिठामध्ये चांगली व्यवस्थित बुडवून घ्यायची आहे. त्याच्यावर थोडासा पिठाचा थर ठेवायचा आहे आणि त्यानंतर ती जी आहे ती तेलामध्ये सोडायची आहे. हे सगळं करताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची आहे. खूप मंद आचेवर आपल्याला भजी जे आहेत ते तळून घ्यायचे नाहीयेत. भजी तेलात सोडल्यानंतर आपल्याला त्याच्यावर तेल उडवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ते पलटून घ्यायचे आहेत. भजीवर तेल उडवल्यामुळं भजी चांगले फुगायला आपल्याला मदत होते. त्यामुळं पहिल्यांदा आपल्याला त्याच्यावर तेल उडवायचं आणि त्यानंतर ते आपल्याला पलटून घ्यायचे. इथं आता बघा भजी तळताना आपल्याला खूप लालसर असे करायचे नाहीयेत किंवा खूप व्हाईट असे ठेवायचे नाहीयेत. तर त्याचा कलर जो आहे तो व्यवस्थित मेंटेन व्हायला पाहिजे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण भजी बनवताना यामध्ये हळद वापरलेली नाहीये. ज्यावेळी सोडा आणि हळद हे एकत्र येतात तर त्यावेळी त्याचा कलर जो आहे तो चेंज होतो. थोडासा लालसर कलर त्या भजीला यायला लागतो. आपल्याला लालसर कलर नकोय, तर आपल्याला पिवळा कलर हवाय. त्यामुळं आपण ह्याच्यामध्ये हळद घालायची नाहीये. जर तुम्हाला लाल कलर हवा असेल तर हळद न घालता त्याऐवजी तुम्ही लाल मिरची पावडर वापरली तरीही चालेल. भजी आहेत ते आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला ते प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. त्यातलं तेल जे आहे ते व्यवस्थित निथळून घेऊया आणि भजी आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. अशा प्रकारे भजीची पहिली बॅच जी आहे ती तळून तयार झालेली आहे. आता इथं तुम्ही चेक करू शकता भजी जे आहेत ते आपले अगदी टम्म फुगलेले असे तयार झालेले आहेत. अशाच प्रकारे आपण भजीची दुसरी बॅच जी आहे ती तयार करून घेऊया आणि उरलेले सगळे भजी देखील तयार करून घेऊयात. लहानपणी ना तो भजी बरोबर मिळणारा चुरा जो असतो तो खायला ना ती एक मजा वाटायची. तर तसाच चुरा जर तुम्हाला हवा असेल तर तो तुम्ही सेपरेटली सुद्धा तळून घेऊ शकता किंवा भजी ज्यावेळी सोडतो त्याचबरोबर आपण थोडासा चुरा देखील बाजूनं सोडला तर भजीचा चुरा जो आहे तो देखील आपण तयार करून घेऊ शकतो. अशा प्रकारे भजीची दुसरी बॅच देखील तळून तयार होतीये आणि भजी बघितल्यानंतर खूपच ते छान दिसतायत आणि खरंच ते पाहिल्यानंतर तोंडाला अक्षरशः पाणी सुटलंय आणि केव्हा एकदा भजी खाते असं झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपली भजीची दुसरी बॅच सुद्धा तळून तयार झालेली आहे. याचप्रमाणे आपण उरलेले सगळे भजी जे आहेत ते तयार करून घेऊयात. भजी बरोबर खायला आपण 2 ते 3 मिरच्या देखील तळून घेणार आहोत आणि अशा प्रकारे तळलेली मिरची आणि त्यासोबत भजी हे सगळं आपलं तयार झालेलं आहे. तर ही होती आपली आजची बटाटा भजी बनवण्याची रेसिपी. इतर रेसिपींची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर जाऊन इतर रेसिपी देखील पाहू शकता.
तर अशा प्रकारे आजची आपली बटाटा भाजी बनवण्याची रेसिपी जी आहे ती कंप्लीट झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.